हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेंदूवडा, सांबर आणि त्यासोबत चटपटीत अशी चटणी। परफेक्ट असे कुरकुरीत मेंदूवडे, यानंतर चविष्ट सांबर आणि चटपटीत अशी ही खोबऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची याची पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। आणि यानंतरच या प्लेटमध्ये आपण हे सर्व पदार्थ सर्व करणार आहोत। यामुळे आता आपण या प्लेटमधील सर्व पदार्थ काढून घेतले आहे आणि ते बनवून झाल्यानंतरच यामध्ये सर्व करूया। मेंदूवडा बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या उडीद डाळ घेतली आहे। आता ही डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया। या डाळीमध्ये पावडरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपल्याला ही 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। आता आपण यामध्ये पाणी ओतून ही डाळ 7 ते 8 तास भिजण्यासाठी ठेवूया। आता इथे सांबर बनवण्यासाठी इथे मी ही तुरीची डाळ 1 तास अगोदर पाण्यात भिजत घातली होती। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया। यानंतर थोडेसे तेल आणि हे आपण आता कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या करून छान अशी ही डाळ शिजवून घेऊया। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण सांबर बनवण्यासाठी इथे मी कोणत्या भाज्या वापरल्या आहे ते बघूया। हे बघा, इथे मी डांगर, कोथिंबीर, कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, बटाटा आणि 1 वांग इथे मी चिरून घेतलं आहे। तुम्ही या भाज्या डाळीसोबतही शिजवून घेऊ शकता, पण त्या कधी अति प्रमाणात शिजतात आणि त्यांचा पूर्ण गाळ होऊन जातो। त्यामुळे आपण या वेगळ्या अशा शिजवून घेणार आहोत। पॅनमध्ये तेल गरम झाले आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि कांदा घालून घेऊया आणि हा कांदा आपण छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। इकडे आपल्या साईडला डाळी छान शिजत आहे। 1 तास आपण पाण्यात भिजत घातल्यामुळे ती डाळही छान अशी शिजते, त्यामुळे आपल्याला ती अगोदरच थोडीशी भिजत घालायची आहे। कांदा छान ब्राऊन कलरचा झाल्यानंतर यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। इथे मी 2 बारीक असे टोमॅटो चिरून घेतले आहे। त्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत आपण ते फ्राय करून घेऊया। आता यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर, यानंतर सांबर मसाला 2 ते 3 चमचे इथे आपण सांबर मसाला वापरणार आहोत। आता हे सर्व छान असे मिक्स करून घेऊया। सांबर मसाला टाकल्यामुळे या मसाल्याला छान असा सुगंध सुटलेला आहे। आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया। यामध्ये तुम्ही गाजर, दुधी भोपळा या भाज्याही यामध्ये वापरू शकता। आता या सर्व भाज्या आपल्याला थोड्या वेळ या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे। हे बघा, या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे। आता यानंतर आपण यामध्ये या भाज्या शिजण्यासाठी यामध्ये पाणी ओतून घेऊया। हे बघा, किती सुंदर असा कलर या भाजीला आलेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून या भाज्या आपण शिजवून घेऊया। इकडे आपली डाळही छान शिजलेली आहे। आता आपण ती घोटून घेऊया। भाज्या शिजल्या आहे की नाही आता ते चेक करून बघूया। हे बघा, इथे हा बटाटा आणि ही शेवग्याची शेंग एकदम परफेक्ट असे शिजलेले आहे।
आता यामध्ये आपण तयार केलेले हे जे तुरीचे डाळीचे वरण आहे ते यामध्ये ओतून घेऊया आणि छान असे यामध्ये मिक्स करून घेऊया। या पद्धतीने वेगळ्या अशा भाज्या शिजवून घेतल्या तर आपले हे सांबर परफेक्ट असे तयार होते। यामध्ये शेंगा अजिबात तुटत नाही। हे बघा, छान असा कलर आपल्या या सांबरला आलेला आहे। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि एक उकळी आपण या सांबरला काढून घेऊया। इथे आता आपले हे सांबर तयार झाले आहे। आहे की नाही एकदम रेस्टॉरंट स्टाईलचे सांबर। तुम्हीही या प्रकारे सांबर बनवा, चवीला अप्रतिम लागते। सांबर तर आता आपले रेडी झाले आहे। आता आपण मेंदू वडा बनवून घेऊया। आता आपली ही डाळ 7 ते 8 तास छान अशी भिजलेली आहे। आता ही आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक अशी वाटून घेऊया। यामध्ये वाटण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही असे म्हणतात, पण तरीही थोडेसे पाणी हे वाटण्यासाठी वापरावेच लागते, कारण की ही डाळ अगदी चिकट असते। यामुळे इथे आपल्याला थोडेसे पाणी वापरावे लागते। हे बघा, इथे मी ही डाळ छान अशी बारीक वाटून घेतली आहे। आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे आणि थोडी कोथिंबीर यामध्ये टाकली आहे। हे बघा, विस्करच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचे आहे। तुम्हाला जर विस्करच्या साहाय्याने हे पीठ फेटणे अवघड जात असेल तर हाताच्या साहाय्यानेही तुम्ही हे पीठ फेटून घेऊ शकता। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिट हे आपल्याला सलग असे फेटून घ्यायचे आहे। यामुळे हे पीठ हलके होते आणि आपले मेंदूवडे एकदम परफेक्ट असे बनतात। हे बघा, इथे आपले हे तेल गरम झाले आहे। आता आपण वडे तयार करून घेऊया। इथे मी पळीला थोडेसे पाणी लावून घेतले आहे आणि या पद्धतीने पिठाचा गोळा यावर ठेवून आणि पाण्यामध्ये बोट बुडवून या पद्धतीने आपल्याला या वड्याला होल करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे तेलामध्ये सावकाश असे यामध्ये सोडायचे आहे। अशा प्रकारे इथे मी आता हे सर्व वडे बनवून घेणार आहे। पळीला अशा प्रकारे पाणी लावल्यामुळे हे वडे सहज असे तेलामध्ये सुटतात आणि त्यामुळे आपल्याला हे वडे बनवणे अगदी सोपे जाते। हे पीठ बघा, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। थोडेसेच पाणी वापरून मी हे थोडेसे बारीक वाटून घेतले आहे। त्यामुळे याचा सहज असा इथे गोळा तयार झालेला आहे। आता हे सर्व वडे आपल्याला लो फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। या पद्धतीने लो फ्लेमवर फ्राय केल्यामुळे आतमधून हे छान असे शिजतात आणि बाहेरून क्रंची बनतात। हे बघा, इथे मी मीडियम साईजचे हे वडे बनवून घेतले आहे आणि ते आता गोल्डन कलरचे तयार झाले आहे। हे बघा, या वड्यांना छान असा रंग आलेला आहे आणि ते छान असे क्रंचीही बनलेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। इथे आता आपले वडे रेडी झाले आहे। आता आपण बनवायला घेऊया चटपटीत अशी चटणी। इथे मी खोबरे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घेतले आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी इथे मी कढीपत्ता, मोहरी, जिरे, थोडेसे हिंग आणि 2 लाल मिरच्या यामध्ये टाकून घेतले आहे। आता ही फोडणी आपण या चटणीमध्ये ओतून घेऊया। हे बघा, इथे आपली ही चटपटीत खोबऱ्याची, शेंगदाण्याची
चविष्ट अशी ही चटणी इथे तयार झालेली आहे। आता आपले सांबर, मेंदूवडा आणि चटणी रेडी झाले आहे। आता आपण ते सर्व करूया। ही आहे चटणी आणि हे चटपटीत स्वादिष्ट असे आपले रेस्टॉरंट स्टाईलचे सांबर आणि यानंतर मेंदूवडा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।